एक महत्त्वाची बातमी येते पुन्हा एकदा संसदेतल्या घुसखोरीचं लातूर कनेक्शन आता समोर आलंय। संसदेत घुसखोरी करत स्मोक कॅन्डल फोडणारा अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या झरी गावचा असल्याचं समोर आलं। या घटनेत अमोल शिंदे असल्याचं समोर आल्यानंतर आता लातूरसह अमोलच्या गावात एकच खळबळ उडाली आहे। अमोल शिंदेच्या घरी पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक पोहोचलंय। पोलिसांसह ATS कडून सुद्धा अमोलच्या आईवडिलांची चौकशी करण्यात आली। दिल्ली येथील संसदेमध्ये सकाळी घडलेल्या घटनेनंतर संबंध देशाचं लक्ष जे आहे ते लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी या गावावरती वेधलं गेलं। झरी या गावातील तरुण असलेला अमोल शिंदे हा तरुण दिल्लीपर्यंत जातो, संसदेमध्ये जातो आणि हे सगळं घटनाक्रम करतो। त्यानंतर या गावाकडे, या घराकडे सगळ्या भारताचं लक्ष वेधलं आणि आता प्रत्यक्ष आपण अमोल शिंदे याच्या घरामध्ये आहोत। त्याचे आईवडील माझ्यासोबत आहेत। नेमकं अमोल शिंदेंनी हे का केलं, अमोल शिंदे तिथे कसा पोचला, का पोचला, कशासाठी, कोणत्या हेतूने पोचला, हा सगळा उद्देश अमोल शिंदेचे आईवडील आपल्यासोबत सांगणार आहेत। माझ्यासोबत आहेत अमोल शिंदे यांचे वडील, त्यांच्याशी जाणून घेऊया। काका सांगा, अमोल काय म्हणून गेला होता घरून? तो 9 तारखेला अमोल गेला बघा दिल्लीला पोलीस भरती आहे म्हणून। पहिले त्यानं ते ह्याचं मिलिटरीमधलं बघितलं, त्याचं काही ते तिकडे दिल्लीला ह्याला आसामला गेलता, पहिला नंबर आलता त्याचा। 5,000 पोरामध्ये त्यानं पहिला आलता। मग तिथं काही कॉल येते म्हणून त्याला सांगितलं होती। मग लॉकडाऊन पडलं की त्यानं म्हणलं माझं आता वय संपलं, म्हणलं आता ह्याच्यातलं मिलिटरीतलं, तर पोलीस भरती जाय, दिल्लीला पोलीस भरती आहे, तिकडे चालला म्हणलं। सकाळ म्हणजे 9 तारखेला त्यानं गेला बघा 7 वाजता घर सोडून। पुन्हा 10 तारखेला 7 वाजता फोन केला की मी मुंबईला आला, माझ्या मोबाईलमधले चार्जिंग संपले, तुम्हाला चार्जिंग करून पुन्हा फोन लावतो म्हणलं। त्याच्यावर आम्हाला काही त्याच्यातलं माहिती नाही। आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते, सत्य त्यातून समोर येईल अशी अपेक्षा आहे। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय।